आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं। गृहमंत्रीपद सोडलं म्हणून महाविकास आघाडी सरकार पडलं, संजय राऊतांचं मोठं विधान। महायुतीच्या नेत्यांची आज वर्षावर बैठक होण्याची शक्यता, सत्ता स्थापनेबरोबरच खाते वाटपाबाबतही शिंदे फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चेची शक्यता। भाजपचा गटनेता निवडीच्या हालचालींना वेग, आमदारांना मुंबईत बोलावून निरीक्षक आमदारांशी साधणार संवाद, चर्चेनंतर गटनेता आणि प्रतोद निवडणार। एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदारांची बोलावली बैठक, बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर राहुल कनाल यांची बॅनरबाजी, समाजाचा कॉमन मॅन हवाच या आशयाचे बॅनर, ठाण्यातील बॅनरची जोरदार चर्चा। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स, मी पुन्हा येईन अशा आशयाच्या बॅनर्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष। जर अजितदादांना सोबत घेतलं नसतं तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या, गुलाबराव पाटलांचं विधान, तर मिटकरींची पाटलांवर सडकून टीका। श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयात शुल्क कमी केल्यानं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, निर्यात वाढून कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता। आणि दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचा एल्गार, हजारो आंदोलक दिल्लीत धडकणार, सीमेवर बंदोबस्त वाढवला। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। संजय राऊतांच्या नव्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। आमचं सरकार असताना गृहमंत्रीपद शिवसेनेनं ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असा मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय। तर ठाकरे सीएम असताना राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद होतं, मात्र दुसऱ्या पक्षाला गृहमंत्रीपद देऊन चूक केली असं वक्तव्य राऊतांनी केलंय। नाराजी संदर्भातील चर्चांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय। मोदी शहांच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याची स्पष्टोक्ती शिंदेंनी केली आहे। तर गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून निर्णय घेऊ असंही ते यावेळी म्हटले। एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम पाहणार होते, मात्र आता आमची विनंती आहे की त्यांनी सत्तेतच राहून काम करावं असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय। तर कितीही काहीही झालं तरी शिंदेंना सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह कायम असेल असंही ते यावेळी म्हटले। शिवसेनेच्या आमदारांची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे। आज दुपारी वर्षा किंवा नंदनवन बंगल्यावर आमदारांची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होणार असून सेनेच्या वाटेला 14 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे। भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। यावेळी त्यांची भाजपच्या निरीक्षकांसोबत बैठक होणार असून या बैठकीत गटनेता आणि प्रतोद असे 2 प्रस्ताव मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सांगलीच्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील महत्त्वाचा निर्णय घेणार अशा चर्चा होत्या, मात्र यावर त्यांनी स्वतःच प्रतिक्रिया देत स्पष्टोक्ती केली आहे। योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं सूचक विधान त्यांनी केलंय। बहुमत मिळूनही महायुतीकडून मुख्यमंत्री ठरत नाहीये, जनता मुख्यमंत्र्यांची वाट पाहते, मात्र त्यांनी तमाशा लावलाय असं म्हणत रोहित पवार यांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय।